झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. काय झालं बाबा? आता काय विसरलो आपण? नाही अहो आम्ही काय विसरलो का? नाही, तुम्ही काहीच नाही विसरलात. आज मीच विसरली आहे. डबे भरून ठेवले होते तुमचे. चिंगे, हा तुझा डबा. अहो, हा तुमचा डबा. माझ्यासाठी काय यात? मोदक. कशाला? नाही, तिच्या मित्रमैत्रिणींसाठी आणि तुमच्या ऑफिस मधल्या लोकांसाठी. थँक्यू आनंदी. मी आता सगळ्यांना सांगणार की मला पण मोदक येतात. नक्की सांगा. बाबा, माझी व्हॅन आली. तू जा गाडीने, मी जाते व्हॅनने. टाटा टाटा बटाटा. येतो मी. मुरारी, ए मुरारी, वॉचमन, ए वॉचमन, कुठे गेला हा? आता तोंड लपवून बसलाय का आतमध्ये? हा, भीती वाटते? मग कशाला करता हा प्रकार? मला माहितीये काय प्रकार सुरू आहे ते. अरे तुम्ही सगळे मिळून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करताय ना. अरे जीव घेण्याची मुभा असती ना तर तुम्ही सगळ्यांनी मिळून जीव घेतला असता म्हाताऱ्याचा. पण तुम्हाला काय वाटलं हा अन्याय मी सहन करेन? अरे हाट, म्हातारा झालो असतो ना तरी हिम्मत आहे माझ्यात. काय करायचंय ते करा. पोटची पोरगी गेली म्हणून पोरका झालो असतो ना तरी वाऱ्यावर पडलो नाही अजून मी. अरे हा पाटकर काय ना सगळ्यांना दाखवून देईन मी. अरे करून करून काय करणार आहात? पाणी बंद करणार म्हाताऱ्याचं. अरे करा करा, मी बाहेरून घेऊन येईन. तुमच्याकडे हात पसरणार नाही. बाबा काय झालं? मी काही मदत करू का? काय हाक मारलीस तुम्हाला आता? बाबा. मला बाबा हाक मारणारी तू कोण? काय नाते आहे तुझं आणि माझं? तुला काय नाचगाणी करायची आहेत, उघड्या घालायच्या आहेत, ते खुशाल घाल. सगळे तुझ्या बाजूने आलेत ना. अख्खी सोसायटी आमच्या विरोधात गेली आहे ना. ठीक आहे, बघतोच एकेकाला. काय ते रमाताईंच्या आईबाबांच्या घरी पाणी नाही आलंय. अख्ख्या सोसायटीत आलं. नेमकं त्यांच्याच घरी नाही आलं. बिचारे कुठे जातील पाण्यासाठी. म्हणून जरा आपल्या घरातलं पाणी देऊन येते. हा जा, मदत कर, काही हरकत नाही. पण बयो, या बाटल्या नेतेस ना त्या सगळ्या परत आण. साधारण 2000च्या बाटल्या? गप्पा बस ग. साधारण 2014 साली आपण त्यांच्याकडे एक प्लेट दिली होती बाळा. ती अजून परत आलेली नाहीये. म्हणजे त्यांच्याकडे मी बोलतेय ना, महत्वाचं मुद्द्याचं झालंय ना बोलून. नाही झालं अजून. तर त्यांच्याकडे गेलेली माणसं आणि त्यांच्याकडे गेलेली भांडी परत येत नाही. म्हणून मी तुला सांगते बाळा, तुला करायची ना मदत सोन्या तर कर, काहीच हरकत नाही. पण मग अशी भांडी जाऊ दे त्यांच्याकडे की जी परत नाही आली तरी काही हरकत नाही आपल्याला. कळलं का तुला मी काय म्हणते ते? अगं म्हणजे जे देशील ते परत आण. हा जा दे. हेच काय मोठा आवाज करते. हा दे इकडे माझ्याकडे. हे सगळं तू एकटी घेऊन जाणार आहेस? जा वर्षा तिच्या सोबत जा. मी? अहो आई, राहू द्या. सवय मला. गावाकडे आत्ता आत्ता नळ आलेत, नाहीतर अख्ख्या घराचं पाणी विहिरीवरून एकटीनेच भरलंय मी. अगं पण वर्षा
जा, वर्षा करेल मदत तुला. मोबाईल माझ्याकडे असू आई दे. जा. मी नाही. आई अहो राहू द्या खरंच. अगं बाई, आमच्या वर्षाला ना मदत करायची आवड आहे. अगं ती लोकांना मदत करते. तू तर सख्खी भावजय आहेस ग. हा, जा वर्षा, जा जा सोनू. आई नको नको जा जा एवढं जा पिलू, जा जा उठ, येते येते. जा जा राजा, जा. हे उचलायचंय. काय मोडला गाटा? अयो, हे खूप जड आहे. हे मला नाही जमणार आई. आई काही हरकत नाहीये, काळजी करू नका, जाईन मी खरंच. बरं, जा हा, जा. सावकाश जा. दे ग, घे हातात दे. हा. हा. हळू हळू हळू. हो हो. अहो मी काय म्हणते, आता तुम्ही पाणी आणलंय ना ते राहू दे. अहो आपल्याला सगळी कामं त्याच पाण्यातून करायची आहेत. धुण्या भांड्यासाठी वापरूया ते पाणी आपण. हा, मी अजून आणते हा पाणी. हे आबा. काय म्हणता नणन? औषधाचं सांगा होती ना. वय आबा. अगो मी सुद्धा तुका त्याच्यासाठीच फोन करी होतोय. बघ, ह्या बाय सगळ्यांना औषिका बरोबर जमता. आता तुझ्या औषध नाही, तुझ्या दोन्ही बहिणींचं औषध सगळं व्यवस्थित केल्या ती असती ना, तुझा पण सगळं व्यवस्थित केला नसता. अगो इतक्याच काय, तुका हैसर मायराक बोलावून घेतला नसता गौरी, आणि तुझ्या हातनं गवर घेऊन सगळं औषध केलं नसता. बाहेर वाशीड ना तू. पण आता काय करणार, ती नाही ना आपल्या वागडा. आबा नाही गो, रडत नाही मी. आठवले त्याला. हे बघ, आता ना मुंबई औषधाचा काय करतात ना माका काय माहिती नाही. ऐकलं, मुंबईचं ओसो कधी बघलंय मी. हा, पण हे बघ, सगळे रीतीपाती नीट करू होय पोरा, कळला? ते चुकवता नाही, सगळं व्यवस्थित कर. हा, हे बघ, नवीन लगीन ना तवसर भरून घे ओसो, म्हणजे रवलो ना मग गोंधळ होत हो. कसा ना, पोटूशी बायक ना पौषाची पूजा करू घेत नाही, कळला? गो आनंदी. अगो मी काय म्हटलंय त्या लक्षात येला? आनंदी. आबा, गावचो गणपती काय म्हणता? अगो गणपती काय तुझी आठवण काढता. यंदा तुझ्या हातचो मोदक नाही ना ते का? अगो होयत नंतर सवय ते का. पहिलोच गणपती तुझ्याशिवाय ना, नंतर नंतर होयत सवय गणपतीक पण आणि माका पण. आबा, गणपती असा सणावारी रडू नका. अगो मी किती रडा, मी खुश असे. तुझा चांगला चालला ह्याच्यात माका आनंद. अगो बरा, हे बघ आनंदी, औषधाचा सासवेशी बोलून घे, ते का माहिती असताना सगळा. होय आबा, आणि काळजी घेवा, आणि गणपतीक नमस्कार सांगा माझो. होय होय, सांगतोय नमस्कार. हा, अगो त्याचा आशीर्वाद तुझ्या वागडा असा सदैव, कळला? चल ठेव आता फोन. वय आबा, माझा संसार सगळा सुखाचा होऊ दे, घरच्यांकडे लक्ष ठेव, बस एवढंच मागते. होईल ग, सगळं मनासारखं होईल. तू इतकं श्रद्धेने करतेस बाप्पाचं. दोन सूप? ही 2 सूप कोणाची? एक सूप माझं आणि दुसरं सूप रमाताईंसाठी. रमाचं? हो, शेवटी रमाताईंनीही हा संसार निभावला. त्यांनी जितका चांगला निभावला तितकाच माझ्याकडूनही निभावला जायला पाहिजे, एवढीच इच्छा. त्यांनी ह्या संसाराचा वसा घेतला होता. त्या गेल्या म्हणून काय झालं? आपण का त्यांचा वसा अर्धवट सोडायचा? सुलक्षणाताई, काय गुणाची पोर आहे हो. रमा शेर होती तरी 1.25 शेर आहे बरं का.
मालतीबाई, तुमच्या जावयाच्या नावानंच हळदी कुंकू लावते ती. लावून घ्या ना. त्याच्या दीर्घायुष्यासाठीच चाललंय सगळं. त्याच्या घरासाठीच वौसा भरतीये. सगळं तुमच्या नातीच्या भविष्यासाठी चाललंय. येतंय का लक्षात? काल हीच तुमच्यासाठी इकडून तिकडे तिकडून इकडे अशी लगबग करत होती पाण्यासाठी. तर ते पाणी चाललं तुम्हाला. हळदी कुंकू नाही आज चालत. काय झालं? काय चुकलं का माझं? सगळ्यांना वौसा दिला, मला नाही दिलास? तुम्हाला शोधत होते मी. असं मध्येच कुठे निघून गेला होतात? अगं ठीक आहे, कशाला इतकं सांगतेस? मस्करी केली तुझी. माझ्या घरच्या देवापुढे सुद्धा ठेवायला नको का वौसा, म्हणून गेले होते. बर, वौसा देते. लाव चांगलं ठसठशीत कुंकू लाव. स्वतःच कुंकू आहे असं समजून लाव. चिकटले तांदूळ. चिकटले? मग माझी खूप माया आहे म्हणजे तुमच्यावर. अच्छा ठीक आहे. थांब. वहिनी नमस्कार करते. कर ना. अरे बापरे, तर काय आशीर्वाद द्यायचा हिला? सौतीला काय आशीर्वाद देतात? सौतीला आशीर्वाद देतात का? मी तिला आशीर्वाद दिला आणि तिचा फायदा झाला तर काय देऊ आशीर्वाद? माझ्या नवऱ्याला सोड. नाही नाही, माझा नवरा तुला सोडेल. काय करू म्हणजे हिचा फायदा होणार नाही, माझाच फायदा होईल. वहिनी देताय ना आशीर्वाद? हा देते ना. अखंड सौभाग्यवती भव. बरोबर दिला ना आशीर्वाद? बरोबरच दिला. चला येते, ह्यांना पण वौसा द्यायचा आहे. हा हा आशीर्वाद मी माझ्या राघवच्या आयुष्यासाठी दिलाय. राघवराव, बायकोने वौसा भरलाच. आता काय वंशवेल वाढवायचा विचार आहे का? आनंदी, ए आनंदी, अगं आवर ग लवकर. हा कधी आवरणार, कधी जाणार दर्शनाला? अगं आल्यावर परत स्वयंपाक पण करायचा ना राजा तुला. हो आई, आलेच. झालंच माझं. अरे दादा, इतकी गर्दी असते ना तिकडे. आणि आनंदीचं कसं आहे ना, तिला कुठे माहिती गावात फिरणं वेगळं, शहरात फिरणं वेगळं, नाही का? मी पहिल्यांदा जातोय का? मग बाबा आय एम रेडी. इकडे हे बघ, मी काय सांगतो ते ऐक. हात सोडायचा नाही, पुढे पुढे जायचं नाही, मागे मागे राहायचं नाही, कळलं? सतत सोबत राहायचं. झालं माझं पण. चला. आनंदी तू पण लक्षात ठेव, अजिबात मागे पुढे राहायचं नाही, सोबत राहायचं. तिकडे खूप गर्दी असते. तू नारळ कशाला घेतला? तिकडे मिळतं सगळं. आबांनी दिलेला आहे, गावावरून आणलाय. लालबागच्या राजाच्या पायाशी ठेवायचा म्हणून. गावचा नारळ? बघू बघू. अरे वा. अगं आनंदी,
तिथे सगळं मिळतं. आणि नारळ तो नारळ, गावातला काय किंवा शहरातला काय, तू तिकडनं घे. हा नाही, आबांची इच्छा होती म्हणून. वर्षा हा? आणि इकडे अरे दादा तिची घरच्या इच्छा आहे ना. चिंगे काय चालू तुझं? काय चाललंय? अच्छा 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 अच्छा. हा? एक काम कर ना, सगळे रस्ते झाडून काढ. बाबा हे काय म्हणते आजी? काय म्हणते? काय म्हणते? अगं लोड, ही तुझी ओढणी अशी लोळते, कळत नाही का तुला? आई थांबा. अगं कळत नाही या मुलीला, एवढा महागाचा ड्रेस आहे म्हणून म्हणते. ये इकडे. अगं, अगं, काय म्हणतेस? हळू. आता काय? असं घ्यायचं. आता लोळणार. चला या या खाली या. या सावकाश. या चला, या नीट जायचं. हा बाबा चला. पर्स कशाला घेतलीये? त्याची काहीच गरज नाहीये. हे बघ, आपण तिकडे जाणार आहोत, दर्शन घेणार, लगेच घरी येणार. खरेदी वगैरे काही करायची नाहीच आहे, है ना? भूक वगैरे लागली, खायचं प्यायचं असेल, मी आहे ना. जाते आतमध्ये ठेवून ये. चल, येऊ? हो या. आता काय आम्ही आपलं घरचंच काहीतरी बनवून खाऊ. तुम्ही खा तिकडे हॉटेलमध्ये चमचमीत. वर्षा आपल्यासाठी खिचडी लाव बाळा. मी हा आई वर्षा हे घे. आईला पिझ्झा आवडतो की नाही? मग आज पिझ्झा मागवा आणि खा. कसं ते ग माझं लेकरं. चल लोक. या या. हा, ताई येते हा. हो हो हो. अरे काय राहिलं? गणपती बाप्पा मोरया! आनंदी कुठे गेली बाबा? इथेच तर थांबायला सांगितलं तिला. आनंदी, आनंदी! आनंदी! आनंदी, आनंदी! आनंदी. आनंदी! आनंदी. आनंदी! का चिंगी? आनंदीला का हाका मारतीये? आणि राघव भाऊजी दर्शन झालं का? हो झालं. राघव भाऊजी काय झालं? आनंदीला शोधताय का? अच्छा, तुमच्या सोबत यायचं होतं म्हणून आमच्या सोबत नाही आली वाटतं आनंदी. हो ना? काय ग चिंगी? हो, पण ती आता सापडतच नाहीये. म्हणजे काय झालंय काय? आम्ही तिला इथेच थांबायला सांगितलं होतं, पण जेव्हा आम्ही परतलो ती इथे नाहीये. तुम्ही तिला कुठल्या दिशेने जाताना पाहिलं का? नाही हो. अरे बापरे, पण तिला तर इथलं काहीच माहिती नाहीये. हो ना, हे काय गाव आहे आणि आजकाल कोणाचं काही खरं नाही. हो, आणि कालच एक न्यूज होती पेपरात, खाण्यात गुंगीचं औषध टाकून पळवलं म्हणे एका बाईला. ए बाबा, काय बोलताय त्या? नाही नाही, असं काही नाही. अगं आनंदी ठीक असेल आणि इथेच असेल. वहिनी, तुम्ही घरीच जाताय ना? हो हो चिंगीला सोबत घेऊन जाल? हो, घेऊन जाते. हा प्लीज. आलो हा मी. चल ग चिंगी. आनंदी,
बिना आईची वाढलेली पोर ती, आता पुन्हा दुसरी आई पण हरवली. आईचं प्रेम नाही पोरीच्या नशिबात. चल ग तू, आहोत आम्ही. लालबागचा राजा आहे, करेल सगळं नीट. चल. ऐक ना, आपण तुझ्या खोलीत जाऊन बसूया ना. दादा आला ना तर परत चिडचिड करत बसेल. दादा येत नाही एवढ्यात. गेलेत ते, लांब गेलेत. आणि काय माझी रूम ग माझी रूम, हा गडर आवाज करतो तो एसी. हवा काही देत नाही. ते मस्त गारगार वाटतंय. जरा खाऊ दे ना सुखानं, 2 घास खाऊ दे मला. काय करते? थांबू जरा. अगं ये, काय करतेस? कशाला हात लावतेस त्याच्या कपाटाला? अगं आई, त्या दिवशी आनंदी पिशव्या भरून कपडे घेऊन आली आणि मी बघायला लागले तर लगेच आत निघून आली. बघितलंस ना तू? म्हणून म्हंटल जरा आरामात बघू काय काय आणलंय ते. नाही चुकतेस तू, चुकतेस. अगं रमाच्या कपाटाला हात लावल्यावर कसला अवतार केला होता त्यानं. आता हिच्या कपाटाला हात लावला पित्त खवळेल त्याचं. नको नको, काही नको. आई अगो, ती रमा होती दादाची लाडकी रमा, तिचं काय पडत होते. ही रमाला ऑप्शन म्हणून आली की नाही. हे लक्षातच नाही माझ्या. मलाच काही ऑप्शनच आहे. ऑप्शनचं ऑप्शन लक्षात नाही. छान आहे ग, छान आहे साडी. वा वा वा. उगाच राघव आनंदीला घेऊन गेला. मी नाही म्हणाले असते तर माझं तोंड दिसलं असतं. आई आनंदी सापडलीच नाही तर. रे बाई, असं नको बोलूच ग. ती होती तर घरातली कामं पटापटा पटापटा व्हायची. आता कोण करणार घरातली कामं? मला नाही जमणार रोज यायला. तरी रोज येतेस. काय म्हणालीस? काही नाही. पण जर आनंदी सापडली नाही ना तर परत सगळं पूर्वीसारखं सुरू होणार. सकाळचा नाश्ता कोण करणार? चिंगीची तयारी, दुपारचं जेवण, दादाचा डबा. रात्री फार काही लागत नाही का मला, पण पोटाला आधार लागतोच ना थोडासा. आणि घरातली आवरावर. नाही 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 नाही, आनंदी सापडली नाही ही कल्पना सुद्धा मला सहन होत नाही. लल्ला 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 लल्ला. ये गेली 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 आनंदी गेली. माझा संसार सोडून गेली, माझ्या चिंगीला सोडून गेली, माझ्या राघवला सोडून गेली. ये आई, एवढा त्रास नको करून घेऊस. तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल ना. जवळ मेली माझी तब्येत. माझ्या तब्येतीला काय धाड भरली आहे. नाही नाही, मी शोधायला जाते. आनंद कुठे चालली? सोड मला. मी जाते आनंदीला शोधायला. मला तुझे गुडघे दुखतील ना आई. ऐक देवा, हेच या गुडघ्यांनी चढवलंय मला. ह्याच्यामुळेच मी बाहेर पडू शकत नाही रे देवा. आनंदी हरवल्याचं फारच मनावर घेतलेलं दिसतंय आजीने. आता एक घास जाणार नाही पोटात माझ्या. एक घास नाही जाणार. बरं झालं ना आपण पिझ्झा खाऊन घेतला. आनंदी, अहो लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलीये ना ती. तो काही वाट चुकू देणार नाही. आई येईल हा आनंदी. नको एवढा त्रास करून घेऊ. चिंगी चिंगी येणार. आनंदी येणार येणार. चिंगी आनंदी आनंदी, आनंदी. कुणीच नाही वाटतं हिच्यासोबत. एकटीच आहे हो बिचारी. जरा उठते का बघा ना ती. बेशुद्ध आहे ती. काय झालं असेल काही कळत नाही. हो, अचानक एक गाडी आली आणि भांबावली बिचारी. होय टगेश्वर महाराज. तुमच्या आनंदीला मी काही पण होऊ देणार नाही.
तर झालं. ए बाप्पा 2 मिनिटं आहेत. नसतील तरी पण ऐक. तुला तर माहिती आहे ना, बाबाने आनंदीला घरी आणलं ते मला बिलकुल नाही आवडले. ती गावची आहे ना, आणि तिथं माझी आई पण नाहीये. मी खरं सांगू बाप्पा, ती खूप बोरिंग आहे. तिला इथलं काहीच माहित नाहीये. हा पण बाप्पा, आनंदीनेच तुला घरात आणलं ना रे. तिच्यामुळेच मी तुला मोदक देऊ शकले. तिने किती छान डेकोरेशन केलं तुझं, विसरलास? पण अरे ते आता नाहीये घरात. पप्पा, तिचा तर तू फेवरेट आहेस. जर पुढच्या वर्षी पुन्हा तुला माझ्या घरी यायचं असेल तर तुला तिला आणावं लागेल. आनंदी कुठे मला नाही माहित. तिला घरी परत कसं यायचं तेही नाही माहित. तुला माहितीये तिच्याकडे तर मोबाईल पण नाहीये. त्यामुळे तिचे लोकेशन ट्रॅक करणं खूप कठीण आहे. पण तू तर बाप्पा आहेस, तू काही करू शकतोस. चिंगी, तू आनंदीसाठी बाप्पाकडे प्रार्थना करतेस? अगं अजून महिनाभर सुद्धा झाला नाही तिची ओळख होऊन. तुला तिचं इतकं टेन्शन आलंय का? लढा लागलाय तिचा? ठीक आहे, हरकत नाही. बाळा, मी तुझी आई आहे. मी आहे ना, तू काळजी नको करूस. मी आहे तुझ्या बरोबर. मग तिची काय गरज आहे तुला? तू विसरशील तिला. ती आता जसा रस्ता विसरली ना, तसंच. हा बेटा. बाप्पा प्लीज. मृत्यू आला तर दोघं मिळून सामोरे जाऊ. एवढंच नाही तर त्यावर मातही करू. मग तर झालं. आनंदी, तुम बोल. खूप शोधलं मी सगळीकडे. माझी चूक झाली. नाही, तुम्ही मला सांगितलं होतं ना गाडी जवळ थांब. तुमची गाडी सापडतच नव्हती मला. आपली गाडी. आपली गाडी सापडतच नव्हती मला. खूप शोधलं मी. रस्ता पण चुकला आणि मला पत्ता पण आठवत नव्हता. ते रिक्षावाले काकाच, त्यांना माहिती होता पत्ता, म्हणून इथपर्यंत पोहोचले. सगळी लालबागच्या राजाची कृपा. बाप्पाने इथपर्यंत पोहोचवलं.
सगळी वाट बघताय तुझी. चिंगी खूप वाट बघते कधीपासून. सगळे घाबरून गेले होते. चल. राघवराव, काय झाला? आनंदीची काय खबर बात? आबा काळजी करू नका, आनंदी सापडलीये. सुखरूप घरी आणले मी तिला आता. लालबागच्या राजाची कृपा, तो हा त्याच्या पाठीशी. नाही आबा, मला कल्पना आहे तुम्हाला किती त्रास झाला असेल ते. खरं तर चूक माझीच झाली. मी माफी मागतो तुमच्याकडून. नाही नाही राघवराव, पण मी जा बोललोय त्या पोरीच्या काळजी पाय बोलले. नाही, खरं आहे ते. मीच हलगर्जीपणा केलाय. एकदा अशा हलगर्जीपणाची शिक्षा भोगली मी, पण पुन्हा असं नाही होऊ देणार मी. तुम्ही इतक्या विश्वासाने तिची जबाबदारी माझ्यावर सोपवली, ती मी आता व्यवस्थित निभावेन. राघवराव, माझी आनंदी तशी हुशार आहे हो खूप, पण काय आहे ना, तुमचं शहर नवं आहे तिच्यासाठी. मी इथून काही करू शकत नाही, पण तिच्या काळजीने झोप नाही लागत हो. पण तुम्ही काळजी घ्या तिची. अगदी व्यवस्थित काळजी घेईन मी. तुम्ही काळजी नका करू आता. हा, ठेवतो फोन. आय एम सो सॉरी. मी खरं तर आनंदीची जबाबदारी घेतली. तिच्या आबांना मी तसं वचन दिलंय. तिच्याबद्दल फक्त काळजीपोटी मी, ती सुद्धा घाबरलेली होती आणि म्हणून तिने, खरं तर चूक माझी आहे. मी तिला एकटीला सोडून गेलो होतो. रमा, आनंदी जर आज हरवली असती ना, मी सुद्धा कधीच माफ करू शकलो नसतो. म्हणून भावनेच्या आवेगात तिने ह्यापुढे ती जर का माझ्याजवळ आली अशी आणि तिची काय चूक होती? मी तिचा नवरा आहे, तिचा तो अधिकार आहे. मला मान्य आहे की ती जागा फक्त तुझी आणि तुझीच राहणार कायम. पण रमा, मला तर असं वाटायला लागलं की मी तर मग दोघींवर पण अन्याय करतोय. तरी मी असं पुन्हा नाही होत येणार. आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज सॉरी रमा. माझी मॅथ्सची नोटबुक कुठे? आले आले आले. हे काय? हे बघ, इथेच आहे. ये इकडे बघ. बाबा कुठे आहेत? हा. ए बाबा, बाबा, बाबा चल ना लवकर, आज पण उशीर झाला. मला घड्या बघितलंच नाही मी. घड्या हे घे. बुक्स घेतलेस? हो. आणि पेन्सिल? हो. लिफ्ट पण आली. चल. हे घे. हे घे. मी लावते. टाटा. बटाटा. हा डबा घे बाय माझे. हे डबा विसरले. अगं, मग नेऊन दे त्याला. सकाळीच म्हणत होते ऍसिडिटी झाली. आता परत बाहेरचं खाईल, परत ऍसिडिटी होईल. जा घेऊन जा पटकन. भाभी जी क्या हुआ? हाँ, अरे चिंकी बिटिया और साहब तो कब के चले गए. हाँ हो ना. भाभी जी एक बात बोलूं. हाँ, मधुबल किसी को बोला नहीं था, लेकिन आपको बोलता हूँ. हाँ, जब से आप आई है ना, तब से इनका सब कुछ ठीक से चल रहा है जी भाभी जी. हाँ, नहीं तो देखिए ना, जब कभी बस आती थी तो चिंगे नहीं आती थी. हाँ, और जब चिंगे आती तो बस चली जाती थी. इनका ना सब कुछ भाभी जी गिरमिट जैसा चल रहा था. हाँ? गिरमिट? अरे गिरमिट नहीं जानती का? अरे वो बोलते हैं ना, वो गोंदल. हाँ, वैसा सब हो गया था इनका. अरे भाभी जी, आपकी सांस तो फूल रही है. रुकिए, मैं आपके लिए पानी लाता हूँ. नहीं नको राहू दे. अरे ऐसा कैसा?
अरे कुआं थोड़ा ही खोदना है पानी के लिए, केबिन में है पानी, लाता हूँ। अरे रुकिए, अरे लाता हूँ। आनंदी काय करते इथे? ओ हे काय डबा विसरला? हो ना. कसं काय? खूप घाई झाली, माझ्या पण लक्षात नाही आलं. आता आलंय ना लक्षात? मग ऑफिस मध्ये नेऊन दे डबा राघव भाऊजींना. काय? हा, राघव भाऊजींना ऑफिस मध्ये डबा नेऊन दे. नाही, मी त्यांच्या ऑफिसला आलेलं त्यांना आवडलं नाही तर. का? लग्नाची बायको आहे, यात कसली आली आहे लाज? हो वहिनी, पण मी त्यांच्या ऑफिसला कधी गेले पण नाहीये आणि इथल्या माणसांमध्ये जाण्याची मला सवय पण नाहीये. नको. मॅडमचे किस्से बात कर रही है. मला मैत्रीण मानतेस ना? हो. मैत्रिणीचा सल्ला ऐकणार नाहीस? हे बघ, तू त्याची बायको आहेस, बायको. आणि बायकोचा हक्क काय तुला कोणी पदरात देणार नाहीये, तो तुला मिळवायला लागणार आहे. अहो, प्रत्येक नातं प्रेमाने जोडायचंय मला. नको. कसं जोडणार? राघव भाऊजींनी तो गाडीवरचा वडापाव खाल्ल्यानंतर? काय? हा, राघव भाऊजींच्या ऑफिसच्या जवळ ना एक मस्त वडापावची गाडी आहे. ज्या दिवशी राघव भाऊजी डबा नेत नाहीत ना, त्या दिवशी वडापाव खातात. अहो, त्यांना आज ऍसिडिटीचा त्रास झाला. नको, त्यांनी काही बाहेरचं खायला नको. मग डबा द्यायला पाहिजे की नाही? हो, मी त्यांना डबा नेऊन देतेच. मी जाऊन आईना सांगून येते. हा, हे घ्या, डबा ठेवा तुमच्याकडे. अगं बाई, बरोबर आहे. आनंदी, पत्ता ठाऊक आहे ना तुला? लिहून घेतलाय. कर्म माझं. हातावर कशाला लिहून घेतला? आता घामानं पुसलं नाही का जाणार? नाही पुसला जाणार. बरं ठीक आहे, पण ना तुला जर असं वाटलं की तू हरवलीस तर मला फोन कर. माझा नंबर आहे ना तुझ्याकडे? ताई, नाही हरवणार मी. आणि परवा पण आले होते मी व्यवस्थित. हे भेटले मला खालीच. परवा भेटला तुझा पांडुरंग, आज भेटेल याची शाश्वती नाहीये. माझ्या इथून फोन घेऊन जा आणि काय अडलं तर आम्हाला सांग. स्पर्शा, तुझा फोन दे. हे, मी नाही देणार माझा फोन. तू तुझा फोन दे ना. अगं, असं काय करते? अगं, मला ते फुरसुंगीकर महाराजांचं प्रवचन ऐकायचं असतं ना. हो, आजपर्यंत नाही ऐकलंस ते कधी? अगं, महाराज आजपासून सुरू करणार आहेत. आज बाई तुला अध्यात्माची वाट सापडली आहे. नको ना उज्जत घालू आईशी. दे ना बाई. आई, मी नाही देणार फोन. दुपारी मला यांचा फोन येणार आहे आणि मग आम्ही. गप्प बस ना. तर जावायला म्हणा घरी येऊन काय ते गुलू गुलू बोला, फोनवर नको. ते फोन दे. मी नाही देणार आहे फोन. ए बाळा, ऐक. नाही देणार. घोर लागेल का जीवाला माझ्या. आई, असू द्या ना, लागेल त्यांना फोन. आणि असंही वर्षाताईंचा आणि ह्यांचा नंबर आहे माझ्याकडे. काही वाटलं तर मी फोन करते. नक्की? जीवाला घोर लावू नकोस बरं. येऊ? काय म्हणताय आनंदी मॅडम? इकडे इकडे. आता तुम्हाला मॅडमच म्हटलं पाहिजे. मैत्रिणीशी बोलायलाही तयार नाही. काय झालं? काही चुकलं का माझं? अगं, चुकलं तर माझं. मी इतकं खोदून खोदून विचारलं तुला, तू काहीच उत्तर दिलं नाहीस. काय झालं राघव भाऊजींच्या ऑफिस मध्ये? तुझं छान स्वागत झालं असेल, सगळ्यांशी ओळख झाली असेल, तू तुझ्या डब्यातलं सगळ्यांना वाढलं असशील, मग सगळ्यांनी तुझं कौतुक केलं असेल आणि मग नंतर एकदम छानपैकी टाटा बाय बाय वगैरे करून तू घरी आली असशील. हो ना? अहो बाई, हे काय झालं? आता का रडतीयेस? वहिनी, मी चूक केली हो. मी त्यांच्या ऑफिसला डब्बा घेऊन जायला नको होतं. त्यांना माझी लाज वाटते. बरोबर आहे त्यांचं.
ते एवढे मोठे वकील आणि मी गावातली मुलगी. त्यांच्या मित्रांना काय वाटलं असेल, काय गावंढळ मुलीशी लग्न केलंय त्यांनी. रमाताई किती शिकलेल्या होत्या, नोकरी करायच्या, आणि मी त्यांच्याशी माझी काही तुलनाच नाही होऊ शकत. त्यांचं माझ्यावर ओरडणं साहजिक होतं. माझं चुकलं. तुलना तर होणारच नाही, पण आता भांडण झालंय ना, ते कसं टोकाला जातं ते पाहते मी. यानंतर ना मी जाणारच नाही आता तिथे. हो हो ठीक आहे ठीक आहे. जरा श्वास तरी घे, शांत हो. तुला सांगू का आनंदी, तू आहेस गावातली, पण म्हणून काय झालं, म्हणजे तू काही एकटी नाही आहेस. अशा कितीतरी गावातल्या मुली असतील की ज्यांची शहरातल्या मुलांशी लग्न झालेली असतील. म्हणून ती मुलं त्या गावातल्या मुलींशी असं वागतात का? नाही नाही, तसं नाहीये वहिनी. ते ना, नाही नाही, तू काही बोलू नकोस. जेव्हा तू बोलत होतीस तेव्हा मी काय बोलले नाही ना. आता मी बोलते, तू फक्त ऐक. हे बघ आनंदी, तुझ्या वडिलांनी तुला इतक्या कष्टानं वाढवलंय, इतक्या स्वाभिमानानं वाढवलंय. ते काय राघव भाऊजींचं हे सगळं ऐकण्यासाठी? नाही, त्यांना कळलं पाहिजे की ते चुकीचं बोलतायत, चुकीचं वागतायत. हे आले की गरम करून वाढेन त्यांना. दुपारी पण धड जेवले नसतील. काळे चाला लवकर, उशीर झालाय. एक मिनिट, चला चला चला. अरे राघव, जायचंय ना घरी? जायचं म्हणजे बायको घरी वाट बघत असेल. का रे, काय झालं? बायको सोबत भांडण झालं काय? नाही, नुकताच लग्न झालेला माणूस एवढ्या ऑफिस मध्ये कशाला थांबेल ना, म्हणून विचारलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.